नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर दलाचे पोलीस अधीक्षक आदरणीय विनयकुमार राठोड सर, अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम, या डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय दिनेश कुमार बोल्ले सर आणि अजिंठा पोलीस स्टेशनकडून मी आवाहन करतो की आता पूर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व बंदोबस्त या ठिकाणी नेमलेला आहे आणि कायदेशीर कार्यवाही चालू असून जनजीवन सुरू. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता त्यांचं सर्वसामान्य दैनंदिन व्यवहार जीवन सुरळीत चालावं. कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं काही कारण नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून काय सांगतो ते सोशल मीडियावरती काही चुकीचे अफवा पसरवल्या जात असतील किंवा आस्थापना बंद आहेत, काही या ठिकाणी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातील, त्यावर विश्वास ठेवू नये. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून मी आवाहन करतो पुन्हा एकदा की अफवांवर विश्वास न ठेवता जे काही दैनंदिन जीवन आहे ते सुरळीतपणे या ठिकाणी चालू आहे आणि ते त्याप्रमाणे आपण राहण्यास काही हरकत नाही. सर, जे बाहेरचे लोक गावामध्ये पाहुणे म्हणून जे येणार आहेत त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार? त्यांना एक भीती वाटते याबद्दल पोलीस प्रशासन माध्यमातून याच्याबद्दल आपण काय बोलणार आहे? नाही, हे पहा, जर ते कुठल्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणजे वाईट कामामध्ये सहभागी नसतील तर त्यांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. ते या ठिकाणी येऊ शकतात, या ठिकाणी राहू शकतात, त्यासाठी कोणावर निर्बंध असण्याचं कारण नाही. सध्या सर आज आठवडी बाजार आहे आणि बाजारमध्ये जसं जे गावातले जे ग्रामीण भागातले लोक बाजारासाठी येतात आठवडी बाजार करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये काही भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे सर आज बाजारामध्ये लोक काय करणार तुम्ही? नाही, हे पहा, काल देखील आम्ही स्वतः ग्रामपंचायतचे जे काही संबंधित आहेत त्यांना स्वतः आम्ही माहिती कळवली होती की जो बाजार आहे आठवडी बाजार तो नियमित होईल, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे निर्बंध नाही. आणि तसं त्यांच्याकडून देखील गावामध्ये अनाऊन्स करण्यात आलं होतं, कळवण्यात आलं होतं. ठीक आहे, हा बाजार दुपारनंतर बऱ्यापैकी भरत असतो, त्यामुळे साहजिकच आणखीन मोठं येतं, परंतु कुठल्या प्रकारचे निर्बंध नाहीत, काय हो गया.